सत्र संपूर्ण रात्रीचं सत्र देखील त्वरित सुरू करणार आहोत। रात्रीच्या वेळापत्रकामध्ये देखील एकूण 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि म्हणूनच आजचा जो दिवसाचा फॉर्मॅट आहे तो चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या संघांना घेऊन आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर रेग्युलर एक गाव एक संघ या टीम्स तुम्हाला पुढच्या सत्रात पाहायला मिळतील। तर ओव्हरऑल एक चांगल्या पद्धतीनं सर्व गोष्टी घडून येतात। चला दोन बॅटर्स खार्डी ब जास्त वेळ नाहीये, क्षेत्ररक्षण सेट होते जय महाकाल मालजीपाडा संघाचं। तर दोन बॅटर्स स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब आपण दोन बॅटर्स त्वरित पाठवून द्यायचे आहेत असं नम्र निवेदन आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय। सामना 4 षटकांचा असेल। ओढ लागले होते या स्पर्धेची सन्माननीय विकी शेट म्हात्रे यांचं देखील क्रिकेटवरचं ते अविरत प्रेम आहे आणि म्हणूनच दरवर्षी सातत्याने ते प्रयास करत असतात की कशा पद्धतीने एक भव्य व्यासपीठ आपण खेळाडूंना देऊ शकू आणि यावर्षी तो योग जुळून आलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण या स्पर्धेची सुरुवात काल संध्याकाळी दिमागदार पाहिली आणि आता अविरतपणे रविवारपर्यंत आपण या स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांना देणार आहोत। तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत। स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब संघाकडून प्रदीप आणि अजय हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देण्यासाठी पोहोचलेले आहेत। गोलंदाजी करण्यासाठी कुठला पर्याय निवडला जातोय जय महाकाल मालजीपाडा संघाकडून ते पाहणं देखील तितकंच रोचक ठरेल। कारण आता जेव्हा आपण दुसऱ्या परिसरामध्ये जातो आणि प्रतिस्पर्धी संघ हा त्याच परिसरातला असतो अशा वेळेला थोडा जास्त विचार करावा लागतो आणि तोच विचार कदाचित जय महाकाल मालजीपाडा संघ करते की आपण गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल करायला हवा की तेच गोलंदाज वापरायला हवे जे या अगोदर वापरले गेले होते। प्रश्न तर निरनिराळे आहेत पण आता त्या प्रश्नाचा उत्तर देखील तुम्हाला शोधावं लागेल, समाधान शोधावं लागेल। मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात खरं तर फलंदाजांचीच पाहायला मिळाली होती जय महाकाल मालजीपाडा संघाकडून। गोलंदाज थोडेसे खर्चिक राहिले होते आणि त्याचमुळे आता पाहूया या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी जयलाच बोलवण्यात आलेला म्हणजे तोच क्रम ठेवलेला आहे। जी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजाने दिली होती, जयने दिली होती, पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर विश्वास ठेवला जातोय। चला वेळ देखील आपण तुम्हाला कळवूया। वेळ झालेली आहे 2:31 तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी पूर्ण डाव करण्यासाठी दिला जाणार आहे। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत जी सूचना आम्ही सातत्याने देत आलेलो आहोत। तर रायटी बॅटर स्ट्रायकर एंडला आपण प्रदीप यांना पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजय आहेत। क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण घेऊया। फ्लाय स्लीप, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, वाईड ऑफ मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर स्ट्रेक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलं। पहिला बॉल हाताळण्यासाठी जय सज्ज होते। स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रदीप। ऑल द बेस्ट बोथ टीम्स मालजीपाडा अँड खाडी। जागा बनवली स्ट्रोक्स साठी पण बॉडी लाईन अटॅक होता। ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षण होते कंप्लीट। फलंदाज पोहोचला आहे का पॉपिंग क्रीज मध्ये शहानिशा अशोक राऊत सर करतायत। थोडा वेळ त्याने वाट पाहिली आणि त्यानंतर फलंदाज पोहोचलेला आहे अशी खूण ते करतायत। दरम्यान पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण केली। थोडं कॅज्युअल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आकाश। थोडी अजून घाई केली असती कदाचित विकेट मिळू शकली असती। तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता चपळ राहावं लागतं, तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि एकाच ॲक्शनमध्ये तुम्हाला थ्रो करायचंय। मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागतो जेव्हा आपण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळतो आणि त्याचमुळे आता तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पुन्हा परत येण्याची संधी मिळते पण या स्पर्धेत तशी संधी नाही आहे। एकदा तुम्ही हरलात तर मग ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल। स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे आता अजय। रायटी बॅटर अटॅकिंग अप्रोच तो स्टान्स त्यांचा दिसतोय। जय बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस होता, मिस करतोय। फुल पिन स्टंप गेलीये फेरफटका मारण्यासाठी, फुल टॉस बॉलला मिस केलंय फलंदाज अजय बाद। फुल टॉस बॉल अजय कसा मिस करू शकतो आणि खूप जर शफल झाले होते। शफल होताना देखील एक सीमा असते आणि आपण जर जास्त शफल झाला मिडल ऑफ स्टंपवर पोहोचले होते तो स्टंप खेळण्यासाठी, त्याचमुळे बॉल लेग स्टंपवर आदळला आणि त्यानंतर फेरफटका मारण्यासाठी गेला। पहिला धक्का बसलेला आहे तो म्हणजे टीम स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बला। साहिल खारकंडी यांच्याकडून बक्षीस आलेले आहे तर 1000 रुपयाचं वैभव
वैभव वैती यांच्यासाठी जर रिव्हर्स षटकार खेचला तर खारकर्डी साहेबांच्या वतीने तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि शौकार आणि षटकारांची हॅट्रिक जरी केली तरी सुद्धा 3000 रुपयाचं बक्षीस खारकर्डी साहेबांच्या वतीनं वैभवसाठी हे खास बक्षीस आहे. जय ओव्हर द विकेटनं खूप जास्त जागा बनवली पण जो बॅट्सविंगचा जो भाग आहे तो थोडासा लक्षात घेतला नाही फलंदाज वैभवने. एकदम लाईट वेटेड बॅट्सविंग आपण पाहिली, जास्त काही त्याच्यामध्ये मुवमेंट नव्हती, फक्त कॅज्युअल एफर्ट फलंदाज वैभवचा आपण पाहिला. अजूनही मनासारखी सुरुवात तर पाहायला मिळत नाही आहे स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब ची. ओदवेट पुन्हा एकदा फुटवर तितकं जुळत नाहीये, जागा बनवतायत पण जागा बनवताना ते ऑनसाईडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतायत. खरं जागा बनवताना आपण एक्स्ट्रा कव्हरला खेळतो, कव्हरला खेळतो, पॉईंटला खेळतो, लॉंग ऑफला खेळतो, पण ते जागा बनवून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच गोष्टीचा फायदा गोलंदाज जय बऱ्यापैकी उचलतायत. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1 गडी बाद. आणि ज्यासाठी बक्षीस लावलं जात होतं त्यासाठी पहिला प्रयत्न केलाय फलंदाज वैभवने. उलटा षटकार खेचला तर खारकर्डी साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस वैभवसाठी जाहीर झालेलं आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण करून प्रदीप नॉनस्ट्रायकर एंडला आले पण त्यानंतर एकही धाव मिळाली नाही या खार्डी ब संघाला. पुन्हा एकदा कॅज्युअल अप्रोच बॅटरचा वैभव, बॅक टू बॅक 4 डॉट्स घेतोय. सुरुवात जय या डावाची चांगली देतोय. जय महाकाल मालजीपाडा या संघासाठी पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब ची 1 धाव 1 गडी बाद. चला पुढील सामन्याची देखील अनाउन्समेंट आपण देऊया समीरजी. तर खासदार चषकाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. केवल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. खरं तर पहिले षटक फायदा उचलण्याचं होतं खार्डी ब संघासाठी पण तो फायदा काय उचलला गेला नाही. गोलंदाज पूर्णपणे आपल्या संघासाठी चांगली सुरुवात देताना पाहायला मिळाला जय, ज्यावर खरं तर कॅप्टनने विश्वास ठेवला होता आणि कॅप्टनचा विश्वास योग्य राहिलाय. त्यानंतर आता आपण बॉलिंग ट्रॅकवर केवल यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल स्ट्रोकसाठी जागा ऍडजस्ट केली पण आता कॉट अँड बोल्ड झालेले आहेत फलंदाज. दुसरा धक्का बसतोय खाडी ब. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. थँक्यू. सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय, खासदार चषक 2025. खरं तर हा सन्मान आहे भिवंडीचा. खूप चांगला लोकप्रतिनिधी भिवंडी परिसराला लाभलेला आहे आणि त्याचमुळे विकासाची कामं अविरतपणे चालूच आहेत. वेगवेगळ्या गोष्टींच्या योजनेंचा आढावा घेऊन नागरिकांसाठी त्या उपलब्ध करण्यासाठी बाळामामा आणि त्यांची पूर्ण टीम कटिबद्ध आहे. तर यापुढचा सामना असेल टीम 94 कामण वर्सेस पतू पॅकर्स जुचंद्र. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. जागा बनवली, पुढे सरकले, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉलला बाहेर काढलाय. येतोय हा पहिला चौकार या डावातला. यशच्या वतीने हा चौकार खेचला जातोय. क्या बात आहे. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा. धावसंख्या 5 झाले. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि कदाचित हा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल. यानंतर खार्डी ब च्या धाव फलकाला केवल ओव्हर द विकेट. फुटवर्क नाही जुळत आहे आणि त्याचमुळे फ्रंट फुटला कसं पद्धतीने वेगळं करायचं आहे त्या गोष्टीची जडणघडण अजूनही खार्डी ब संघाच्या फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळत नाहीये. खरं तर चाहते तुमच्यासाठी बक्षीस लावतायत, तुमच्या खेळावर विश्वास ठेवतायत. तर चाहत्यांना खुश करणारा खेळ वैभवकडून अपेक्षित आहे. तो खेळ यशच्या वतीनं अपेक्षित आहे. यशने 1 चौकार अगोदर खेचलाय. हो यावेळेस बघा बॅटची टॉपेज आणि पुन्हा एकदा केवलच इन फ्रेम दिसतोय आणि केवल पुन्हा एकदा 1 विकेट मिळवतोय. या षटकातला तिसरा धक्का खार्डी ब. बघा एक चर्चा आमच्या मुख्य मंचावर रंगलेली आहे की मिस्टर
जे नितेश कॅप्टन आहेत ते नितेश नेमके कुठल्या क्रमांकावर येतील, कारण या ठिकाणी मोठा चाहता वर्ग आहे, कारण ते ट्रम्प कार्ड आहेत खाडी ब चे नितेश. त्याचमुळे ही चर्चा मुख्य मंचावर रंगलेली आहे की नितेश जे कॅप्टन, खरं तर नितेशने जे बाईट दिली मोरेश्वर गवळी सरांना त्यामध्ये कॉन्फिडन्स दिसून आला होता आणि त्यांना प्रतिसाद सर्व चाहत्याने दिला होता. त्याचमुळे नितेशकडून ती अपेक्षा आहे चांगल्या खेळाची. हिमेश क्रॉस बॅटेड बॅटची बॉटम एज, बॉल स्क्वेअर लेगला घरंगळतोय, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एकादेवीची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते. आमचे जयवंत पाटील जे समालोचक सुद्धा आहेत आता धावसंख्या नोंदकी भूमिका निभावत आहेत, सांगतायत 6 धावा झालेल्या आहेत, 6 धावा आणि फलंदाज बाद झालेले आहेत 3. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल या षटकातला बाकी आहे. पूर्णपणे पकड मजबूत ठेवलेली आहे जय महाकाल मालजीपाडा संघाने या सामन्यावर. आतापर्यंत 2 षटकांवर स्ट्रायकर एंडला वैभव, उलटा षटकारसाठी खारकंडी साहेबांच्या वतीने 1000 रुपये होते आणि त्याचमुळे तोच प्रयत्न सातत्यानं वैभवच्या वतीने पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. खरं तर ही घरची खेळपट्टी आहे गवळी सर, आणि या घरच्या खेळपट्टीवर धावा होत नाहीयेत. हा एक मोठा प्रश्न आहे, तो गौप्य स्फोट आपण हा सामन्यानंतर करूया. अजूनही 2 षटकांचा क्रिकेट बाकी आणि वी एक्सेप्ट की या ठिकाणी धावा होतील. ते एक्सपेक्टेशन तर प्रत्येक चाहत्याच राहिलेलं आहे. नितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये काय येत नाही आहेत त्यासाठी या ठिकाणी आता तपस्या करण्यासाठी बसलेले आहेत मिस्टर समीर तांगडी, कारण बक्षिसांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं वैभव यांच्यावर बक्षीस लावलेलं आहे उलट्या षटकारासाठी 1000 चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी यासाठी 3000 खारकंडी साहेबांच्या वतीने ते बक्षीस लावलं गेलंय वैभवसाठी. धावसंख्या झालेली आहे 6. नवीन गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर फलंदाज आहेत हिमेश. शफल झाले, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, समीर राऊतला बीट बॉल जाईल, लॉंग ऑन सीमारेषा पार, मिडल धावा 4, चौकार. थँक्यू. हा चौकार आलेला आहे आणि काय टाळ्या मिळाल्या, प्रेक्षकांचा प्रतिसाद बघा. एक चौकार आला तर इतक्या टाळ्या मिळतात. जर हे फटके सातत्याने येत राहिले तर मग खार्डी ब या गावामध्ये आज जत्रेचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. सनी बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेटनं ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल, अँगल यूज करायचा होता सनीला, पण पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टम्प, त्याचमुळे पंचांच्या वतीनं निरीक्षण केलं गेलं. अशोक राऊत सर आपण पाहतोय त्यांच्या वतीनं निर्देश आलेले आहेत. व्हाईट बॉलचा एक धाव आपण ऍड करणार. धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. डबल डिजिटमध्ये पोहोचण्यासाठी खूप वेळ लागला खरं तर खार्डी ब या संघाला, पण आता अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे ते किमान जर 30 धावा आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण समजू शकतो. हुक केल्या बॉलला आणि 4 धावा बुक केलेल्या आहेत. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार, मितील 4, चौकार. आता हिमेशची दिवाणी झाली आहे पब्लिक खार्डीची, कारण 2 चौकार आलेले आहेत, 2 चौकार बॅक टू बॅक आलेले आहेत. पण तर सुद्धा अजूनही तोच एक प्रश्न आमच्या समालोचन कक्षामध्ये सातत्याने विचारला जातोय की नितेश नेमके खेळतील कधी. ज्यांच्या वतीनं अपेक्षा खूप जास्त आहे. धर्मेंद्रजी तांगडी साहेब सुद्धा आपल्या गावचं क्रिकेट पाहण्यासाठी मुख्य मंचावर पोहोचले लंच ब्रेक नंतर. त्यांचं देखील स्वागत 2 चौकारांनी केलेलं आहे हिमेशने. धावसंख्या पोहोचते 15 वर. सनी बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट हिमेशसाठी. क्लासिक कव्हर ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट, पण क्षेत्ररक्षण होते पूर्ण डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केलेले आहे. खूप अप्रतिम फटक्यांची निवड खरं तर हिमेशकडे आहे. मेरिटवर खेळत आहेत, प्रॉपर बॉलच्या पिचिंगचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर ऑन दी अप असतील, ऑन दी राईज असतील, ड्राईव्स असतील, या सर्व काही गोष्टी व्यवस्थित जुळवतात हिमेश आणि त्यांचा देखील स्ट्राईक रेट भन्नाट आहे. 4 चेंडूमध्ये त्यांनी एकंदरीत 10 धावांचं योगदान दिले. धावसंख्या झाले खार्डी ब ची 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातले संपलेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला वैभव, ज्यांचं खातं अजून खुललं नाहीये, 5 डॉट्स त्यांनी घेतलेत. तर वैभव सज्ज होत आहेत का खातं खोलण्यासाठी. वाईड यॉर्कर, गुड चॉईस बाय बॉलर सनी.
जे पर्याय आहेत ते राखून ठेवायचे नसतात तर योग्य ते वेळी वापरायचे असतात. आणि सनी आता ते पर्याय ओळखतोय आणि योग्य त्या वेळी वापरतोय. जरी विकेटचा शोध आतापर्यंत अपूर्ण राहिलेला आहे पण हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता. तर टॉससाठी यायचा आहे टीम 94 कामण आणि पतू पॅकर्स अंकुश स्मृती जुचंद्र आपण यायचं आहे दोन्ही कॅप्टन्सनी टॉससाठी. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं लागेल अशी सूचना आयोजकांच्या वतीने मिळते. टीम 94 कामण आणि पतू पॅकर्स अंकुश स्मृती जुचंद्र टॉससाठी या. उलट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हा बालहट्ट आहे. सातत्यानं उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज वैभवच्या वतीनं. पण वैभवला कदाचित परतावा लागेल का नाही अजून विकेटकीपर त्या इच्छित नाहीये. दरम्यान लेग बायचे या 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीनं स्कोअरवर आपण लक्ष घालूया. स्कोअर झालेला आहे 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. मागचा सामना जसा आपण पहिल्या डावामध्ये तितक्या धावा बनल्या नाहीत पाये संघाकडून तसंच चित्र या सामन्यात पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकं संपण्याच्या मार्गावर आहेत आणि धावफलक फक्त 18वर थांबलेला आहे. वैभव स्ट्रायकर एंडला बॉलिंग ट्रॅकवर सनी थोडी महागडे ठरलेत मागच्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये. अजूनही खाता खुलत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब संघाची 3 फलंदाज बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तर हिमेश जे धर्मेंद्र तांगडी यांचे सुपुत्र आहेत जे स्वतः क्रिकेटर राहिलेले आहेत आणि अजूनही खेळत आहेत 40+, त्यांच्या वतीने त्यांच्या सुपुत्रासाठी बक्षीस आलेलं आहे. हिमेश यांच्या वतीने लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार. कसेही या षटकात कसेही 3 चौकार किंवा कसेही 3 षटकार आले तर धर्मेंद्रजी टायगर यांच्या वतीने आपण 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. हिमेशसाठी ही एक लॉटरी नाही म्हणणार पण त्यांची गुणवत्तेची परीक्षा आहे. जर या षटकात त्यांनी 3 चौकार कसेही खेचले तर सन्माननीय धर्मेंद्रजी तांगडी यांच्या वतीने 2000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत आकाश येत आहेत शेवटच्या षटकासाठी. जय महाकाल माझी पडा टीमसाठी. स्ट्रायकर एंडला हिमेश धर्मेंद्र तांगडी स्ट्राईकवर आहेत. 2 चौकार या अगोदरच त्यांनी पेश केलेत आपल्या संघासाठी. पुढे आले, ड्राईव्ह केलंय. बॅट्सविंग खूप चांगला आहे. खरं तर हिमेशचा आपण बॅट्सविंगचा आढावा घेतला तर बॅट्सविंग भन्नाट आहे. दरम्यान आता वैभव सॅक्रिफाईस करतो. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 19 आणि आता टाळ्या आणि शिट्ट्या तुम्हाला ऐकायला मिळतील का तर ज्यांनी धुरा सांभाळलेली आहे खार्डी ब संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतंय ते म्हणजेच नितेश तांगडी. नवीन बॅटर कॅप्टन आहेत. जी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे पूर्ण करण्याची हीच वेळ आहे आणि ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य खार्डी आहेत. आणि त्याचमुळे आता जसा आपण गावाचा विकास करतो तीच आता वेळ आलेली आहे संघाचा विकास करण्याची. आणि पाहूया तो विकास नितेश तांगडी यांच्या वतीनं होतोय का. या अगोदर हिमेशने चांगला खेळ सादर केलेला आहे खार्डी बस साठी. ओ शफल झाले, चांगली पोझिशन होती. बॉलला राईस सुद्धा मिळाला होता. हुक करण्याचा प्रयत्न फ्लॉप झालेला आहे. येतोय हा डॉट बॉल. बॉलची गती तितकीशी ओळखता आली नाही आणि इतके शफल झाले की त्यांचा बॉडी बॅलन्स चुकला आणि त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. अजूनही वेळ हातात आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 19 आहे. पहिल्या डावातल्या शेवटच्या 4 ऑपॉर्च्युनिटीज असतील टीम स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डीसाठी. वाईड यॉर्कर, डीप होणारा फुल टॉस. पायांची हालचाल होत नाहीये. हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. मनातला फटका मैदानात आणण्यासाठी तुमच्या पायांची हालचाल आवश्यक आहे आणि ती पायांची हालचाल झाली नाही तर बॉल तुम्हाला गुंगारा देऊन विकेटकीपरच्या हातात जाईल आणि तेच चित्र पाहायला मिळालं. चला 2 कॅप्टन्स या टीम 94 कॅप्टन रेडी आहेत आणि यस दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. पतू पॅकर्स जुचंद्रचे कॅप्टन. ओ बोल्ड झालेत का नाही. या ठिकाणी मला असं कुठेतरी चित्र दिसलं होतं की फलंदाज बाद आहेत तर फलंदाज या ठिकाणी बाद आहेत. पूर्णपणे मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहूया. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर LBW झालेले आहेत. खूप चांगली बॉलिंग खरं तर पाहायला मिळालं. त्याचमुळे प्रथमदर्शी असंच जाणवलं की ते बोल्ड झालेत की काय पण त्यांनी 3 स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पायचीच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत.
कृपेश नवीन मॅडम मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. चांगलाच खेळ एकंदरीत हिमेशच्या वतीनं खारडीब संघाला मिळाला. फुल टॉस ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक समीर स्ट्रेट लॉंगरला पोहोचतील. एक सिंगल पूर्ण केली जाते. थ्रो एकाच ऍक्शन मध्ये, त्याचमुळे फक्त एकच धाव पूर्ण करता आले फलंदाजांना आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचलेले आहेत. त्यांची आवर्जून सर्व समर्थक वाट पाहत होते. नितेश टांगडी स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत आणि आता त्यांच्याकडे आहे फक्त एक चेंडू. आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या 20. फटका खेळलाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक चेस करतात बॉलला. समीर राऊत बॉल अडवतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण केला जाईल का? यस, डेफिनेटली. जीवाचं रान करून ती दुसरी धाव पूर्ण केलेली आहे नितेश टांगडे यांनी आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23 ची. जय महाकाल मालजीपाडाला 23 धावांची आवश्यकता. बॉल्स असतील 24. करूया टॉस दोन संघाच्या दरम्यान. टीम 94 कामण आणि पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र. सन्माननीय धर्मेंद्रजी तांगडी अर्थात टायगर, लेजेंडरी क्रिकेटर आणि तितकंच चांगलं ते मोटिवेटर सुद्धा आहेत. आपल्या मुलाला सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन ते करतायत आणि म्हणूनच त्यांचा खेळ आपण पाहिला या अगोदर हिमेशचा. तर आपण त्यांच्या शुभहस्ते रणविकेचा कौल घेणार आहोत. एका बाजूला आहे टीम 94 कामण, एका बाजूला पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र. हेड हॉटेल 4 षटकांचा सामना असेल. कॉल कोण देईल? हेड हॉटेल असा कॉल द्यायचा आहे. हेड इज अ कॉल. हॅड इट इज. तर नाणेफेक जिंकलेली आहे दत्ताळी जुचंद्र. धन्यवाद धर्मेंद्रजी. आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. थोडी चर्चा आपण कैवलीशी करूया. कैवल, सर्वप्रथम तर सोपा आणि पहिला प्रश्न म्हणजेच निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अगोदर टीम थोडी उशिरा आली होती आणि अशा वेळेला कधी कधी माइंडसेट क्लिअर होत नाही की कशी प्लॅनिंग करायला पाहिजे, पण कसं जुळवून घेतलं? नक्कीच आमचे रस्ता पण खराब आहे यायला आणि अर्धे अजूनही खेळाडू बाकी आहेत यायचे आणि थोडं मनामध्ये थोडी भीती होती की कोण खेळायला आहे, कोण इन टीम आहे तेही माहिती नव्हतं आणि सर्व आले, मग जुळून घेतलं आणि ते झालं शक्य. टीममध्ये काही बदल असेल की तीच टीम विनिंग टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात? अजूनही बोलू शकत नाही. प्लेयर येत आहेत, आले तर 1-2 चेंजेस असतील. ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. तर वैभव, फलंदाजी तुम्हाला करायची आहे, निर्णयाकडे कसं पाहत आहे? नाही, तसं तरी बॅटिंग सध्या फॉर्ममध्ये आहे तर जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काही बदल नाही? तीच टीम असेल. मागच्या सामन्यामध्ये अकबर बाद झाले, राहिल सुद्धा मनासारखं खेळले नाही, पण अमानने बाजू धरून ठेवली. तुम्हाला मैदानात जाण्याची इच्छा झाली नव्हती का? नाही, तसं काही नाही, कारण की आमच्यात सर्व बॅट्समॅन आहेत. जो जातो तो त्याच्यात चांगलं खेळलं तर टीम जिंकेल. आपल्या परिसरामध्ये जेव्हा प्रीमियर लीग्स होतात त्या प्रीमियर लीगचा फायदा नक्कीच खेळाडूंना होत असो. कामन प्रीमियर लीगबद्दल वैभव काय सांगशील? कारण आता येणाऱ्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये कामन प्रीमियर लीग आपण खेळणार आहोत. हो सर, कारण की ती उत्सुकता तर जास्त असते, कारण की आपलीच टीम बाहेर असं नसते, तिथं सगळं वेगवेगळे प्लेयर आणि ती टुर्नामेंट म्हणजे सगळ्यात मोठी आमच्यासाठी. ऑल द बेस्ट. तर ऑल द बेस्ट तुम्हाला या स्पर्धेसाठी आणि KPL साठी. तर नाणेफेक जिंकून पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. टीम 94 कामन संघ करणार आहे फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि समालोचन पक्षामध्ये आपण पोहोचूया. त्या ठिकाणी सज्ज असतील जयवंत पाटील सर. आपण आहात प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर, पाहतोय खासदार चषक 2025. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटील सर. 23 धावांचं माफक लक्ष हे सेट करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब संघाकडून सलामीची जोडी खेळपट्टीवर. आदेश आणि जय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर अजय. पॉवर प्लेचे षटक. पहिला चेंडू. जबरदस्त फटका. पुल केलेला आहे चेंडूला. पॉवरफुल, डिलाइटफुल 6 धावांसाठी षटकार.
आदेशच्या बॅटमधून हा तुफानी षटकार, षटकाराने खातं गोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ करताना आदेश, जसा चेंडू बॅटवर आला तशी मोहर ठसा उमटला होता. 6 धावा पहिल्याच चेंडूवर जोडल्या गेल्या. फलंदाजीचं विश्लेषण आपण बघितलं. प्रदीपने 1 धाव पूर्ण केली. अजय 0वर बाद झाला. वैभवने देखील 0 धाव आपल्या संघासाठी जोडली. यशने 4 धावा जोडल्या. हिमेशने मात्र 2 चौकार लगावले होते, त्याने 10 धावांचं योगदान दिलं. नितेशने 1 धाव पूर्ण केली होती. कृपेशने 1 धाव जोडली. नितेशने 2 धावा जोडल्या होत्या. टीमचा कॅप्टन पण त्याला खूप उशिराने मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं होतं, लेट ऑर्डरमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी अजय सज्ज होतोय. सामोर जाईल बॅटर आदेश. VIP डाईज यांच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी अजय. चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. दणदणीत षटकार, ए लगा छक्का. लगातारचा हा दुसरा वज्र टोला आपण बघितला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावफलकावर 12. फ्लाइंग स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी लगातार 2 षटकार लगावले आहेत. पुन्हा एकदा अजय. चेंडू बॅटवर हवा तसा घेता नव्हता. मिटॉनला चेंडू येते, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला. एक सिंगल कंप्लीट करताना बॅटर आदेश. धावसंख्या वाढते. धावफलकावर 13. क्रॅकिंग स्टार्ट आहे. तुफानी सुरुवात बघायला मिळते ते जुचंद्र या मालजीपाडा या संघाची. यानंतर जुचंद्र संघ आपल्याला ॲक्शनमध्ये बघायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात असेल टीम 94 कॉमन. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्रामधून ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे अतिशय वेगाने. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, 4 धावांसाठी चौकार. ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाणार. धावफलकावर 17 या आकड्यावर. काय सुरुवात बघायला मिळते. पूर्णपणे एकतर्फी हा सामना, वन साइड मॅच ही प्रेक्षकांना बघायला मिळते. पुन्हा एकदा आता सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. अजयवर हल्ला चढवलेल्या पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना हे 2 बॅटर. आकाशी फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल टिपला गेला आणि पहिला फलंदाज तंबूमध्ये माघारी जातोय. मालजीपाडा या संघाचा पहिली विकेट गमावली आणि पहिली सफलता मिळून देते अजय आपल्या संघाला. जय बाद झालेला आहे. वैयक्तिक 4 धावांचं त्याने योगदान दिलं. यश याने झेल टिपला. खूप अप्रतिम झेल आपण बघितला डीप मिड विकेटला. 17 धावा धावफलकावर आहेत. 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी कार्तिक. अजय षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. राईट आर्मवर द विकेट. डाव्या एष्टीवरचा हा फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलेला आहे. विनिंग शॉट, विजयी षटकार कार्तिकच्या बॅटमधून. याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे मालजीपाडा या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ब.